चला तर मग संकष्टी निमित्त बनवूया मस्त साबुदाणा खिचडी। खिचडी बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी साबुदाणे 7 ते 8 तास भिजवून घेतलेले। आता एका पातेल्यामध्ये मी 3 चमचे तेल घालते। तेल चांगले तापले की आता आपण त्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची घालूया। मिरची इथे मी जास्त घालते, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता यामध्ये आपण 2 उकडलेले बटाटे चिरून घालूया। बटाटे आपण छान 2 मिनिटे परतून घेऊया। आता इथे एका प्लेटमध्ये मी भिजवलेला साबुदाणा, 1 वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आपण अगोदरच मिक्स करून घेतलाय। शेंगदाणे भाजल्यामुळे खिचडीला खूप छान चव येते। आता आपण 2 ते 3 मिनिटे खिचडी व्यवस्थित परतून घेऊया। आता यावरती मी झाकण ठेवते। 3 ते 4 मिनिटे आपण वाफ काढून घेणार आहोत। 3 ते 4 मिनिटे झालेली आहेत। खिचडीला छान वाफ आलेली आहे। आता आपण खिचडी अजून 2 मिनिटे परतून घेऊया। मस्त अशी आपली मोकळी खिचडी तयार झालेली आहे। साबुदाणा सुद्धा व्यवस्थित शिजलाय। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा।